सकाळच्या धुक्यात अजूनही संपूर्ण गाव झोपलेलं असताना गावाच्या माळरानावर एक मुलगी एकटी धावत होती. तिच्या पायांना चिखल लागला होता, कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. पण तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळं स्वप्न होतं. त्या मुलीचं नाव होतं गौरी. गावातल्या लोकांसाठी ती फक्त एका गरीब शेतकऱ्याची मुलगी होती, पण स्वतःसाठी ती एक दिवस संपूर्ण गावाचं नशीब बदलणारी मुलगी होती. गौरीला लहानपणापासूनच धावण्याची आणि खेळाची प्रचंड आवड होती. मात्र तिच्या घरात मुलीने जास्त शिकू नये, बाहेर जाऊ नये आणि लवकर लग्न करून संसार करावा अशीच विचारसरणी होती. तिची आई सुमन मनाने तिच्या पाठीशी होती, पण नवरा दत्तात्रयाच्या भीतीने काही बोलत नव्हती. दत्तात्रयाला आपल्या मुलीची स्वप्न म्हणजे घराची बदनामी वाटत. एके दिवशी गौरी शहरात होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडली गेली आणि आनंदाने ती घरी धावत आली. तिने आईला मिठी मारत सांगितलं की आता ती मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे. पण तिच्या आनंदावर बाबांनी एका वाक्यात पाणी फेरलं. ते म्हणाले, आता खेळणं बंद, तुझं लग्न ठरले. गौरीच्या हातातून कागद खाली पडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती शांत राहिली, कारण तिला माहित होतं की रडून काही बदलणार नाही. त्याच रात्री तिने आपल्या आईला विचारलं की तिचं आयुष्य दुसऱ्यांनी का ठरवायचं. आईने काही उत्तर दिलं नाही, फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवून रडत राहिली. दुसऱ्या दिवशी गावात मोठ्या घरातील एक श्रीमंत कुटुंब गौरीला पाहायला आलं. मुलगा आदित्य शहरात नोकरी करत होता. दिसायला साधा आणि स्वभावाने शांत होता, पण त्याच्या आईला गौरीचं शिक्षण आणि खेळ अजिबात पसंत नव्हता. तिने स्पष्ट सांगितलं की लग्नानंतर गौरीने घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही. गौरीने सगळं ऐकलं आणि शेवटी फक्त एकच प्रश्न विचारला, माझं स्वप्न पूर्ण करण्याची परवानगी मिळेल का. घरात शांतता पसरली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेला. पण त्याच्या मनात मात्र तिच्या प्रश्नाने वादळ निर्माण झालं होतं. काही दिवसांनी गौरीचं लग्न ठरल्याची घोषणा झाली आणि लग्नाच्या आदल्या दिवशी तिला तिच्या आजोबांची जुनी पेटी सापडली. त्या पेटीत एक जुना फोटो आणि एक पत्र होतं. फोटोमध्ये तिची आई एका अनोळखी तरुणासोबत उभी होती आणि पत्रावर लिहिलं होतं, गौरीला हे सत्य कधी सांगू नका. गौरीला धक्का बसला. तिने आईला प्रश्न विचारला, पण आईने सत्य सांगण्यास नकार दिला. उलट तिने गौरीला शहरात जाऊन आपलं आयुष्य घडवण्याची शपथ घ्यायला सांगितली. त्याच रात्री लग्नाच्या मंडपात अचानक पोलीस आले आणि दत्तात्रयला एका जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली. संपूर्ण गावात खळबळ उडाली. गौरीचं लग्न थांबलं, पण गौरीच्या मनात एकच प्रश्न होता की तिच्या बाबांनी नेमकं केलं काय होतं. दुसऱ्या दिवशी आदित्य तिच्या घरी आला आणि त्याने सांगितलं की त्याला लग्न करायचं असेल तर गौरीच्या स्वप्नांना अडवणार नाही. गौरीला विश्वास बसला नाही, पण आदित्यने तिला सांगितलं की त्याच्या स्वतःच्या आईनेही त्याला आयुष्यभर निर्णय घेण्याची मुभा दिली नव्हती आणि म्हणूनच तो गौरीची वेदना समजू शकतो. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, पण यावेळी गौरीने एक अट ठेवली की ती शिक्षण पूर्ण करणार आणि खेळ सोडणार नाही. आदित्यने तिची अट मान्य केली. लग्न झालं आणि गौरी शहरात आली. मात्र तिच्यासाठी नवीन घर म्हणजे नवीन संघर्षाची सुरुवात होती. सासू वसुधा प्रत्येक क्षणी तिला कमी लेखत होती. घरातील नातेवाईक तिला गावंढळ म्हणत होते, पण गौरी शांतपणे सगळं सहन करत होती, कारण तिच्या हातात एक स्वप्न होतं. तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुन्हा मैदानावर उतरली. तिच्या खेळाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, पण त्याच वेळी तिच्या भूतकाळाचा शोध घेणारी एक व्यक्ती तिच्या मार्गावर होती. तो होता रणजित, ज्याने वर्षापूर्वी गौरीच्या आईला धमकावून एक रहस्य लपवायला भाग पाडलं होतं. रणजितला भीती होती की गौरीला सत्य समजलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एके दिवशी गौरीच्या हातात पुन्हा ते जुनं पत्र आलं आणि त्यावर लिहिलेली सही पाहून ती हादरली, कारण ती सही तिच्या वडिलांची नव्हती तर आदित्यच्या वडिलांची होती. गौरीने आदित्यला सगळं सांगितलं. आदित्यने घरात प्रश्न विचारले आणि वसुधाला याचा राग आला. तिने गौरीला घरातून निघून जाण्यास सांगितलं, पण यावेळी आदित्यने पहिल्यांदा आई विरोधात उभं राहून गौरीची साथ दिली. घरातील जुन्या कपाटातून कागदपत्र शोधताना त्यांना एक जुना जमीन व्यवहाराचा पुरावा सापडला, ज्यातून समोर आलं की गौरीच्या वडिलांना चुकीच्या आरोपात अडकवण्यात आलं होतं आणि त्या जमिनीवर डोळा असलेल्या लोकांनी
अनेक वर्षापूर्वी हा कट रचला होता. गौरीला समजलं की तिच्या कुटुंबाचं आयुष्य एका खोट्या कागदामुळे उद्ध्वस्त झालं होतं. पण अजून एक मोठं सत्य बाकी होतं. तिची आई ज्या अनोळखी तरुणासोबत फोटोमध्ये होती, तो दुसरा कोणी नसून आदित्यचा काका होता. आणि गौरीचा जन्म एका अशा सत्याशी जोडलेला होता, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांची वर्षानुवर्षाची दुश्मनी निर्माण झाली होती. गौरीच्या आईने परिस्थितीमुळे आपल्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी सत्य लपवलं होतं. हे ऐकून गौरी पूर्णपणे कोसळली. तिला वाटलं की तिच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय खोट्यावर उभा आहे. पण आदित्यने तिचा हात धरून सांगितलं की भूतकाळ कोणी बदलू शकत नाही, पण भविष्य आपण नक्की बदलू शकतो. गौरीने पुन्हा मैदानावर जाण्याचा निर्णय घेतला. अंतिम स्पर्धेचा दिवस आला. तिच्या पायाला दुखापत झाली होती, पण तिने हार मानली नाही. संपूर्ण सामन्यात ती मागे होती. शेवटच्या काही सेकंदात संघाला विजयासाठी एक गुण हवा होता. गौरी मैदानात उतरली आणि आपल्या पूर्ण ताकदीने खेळत तिने तो गुण मिळवला. संपूर्ण मैदान टाळ्यांनी दुमदुमलं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्या दिवशी तिने फक्त सामना जिंकला नव्हता, तर स्वतःच्या आयुष्याशी चाललेली लढाई जिंकली होती. त्याच वेळी पोलिसांनी रणजितला अटक केली आणि दत्तात्रेयावरील खोटे आरोपही दूर झाले. गौरी घरी परतली तेव्हा तिची आई तिच्यासमोर हात जोडून उभी राहिली. पण गौरीने तिचे हात खाली केले आणि आईला मिठी मारली. ती म्हणाली, आई, तू सत्य लपवलंस म्हणून मी तुला दोष देणार नाही, कारण तू मला जगण्यासाठी खोटं सांगितलंस. पण आता माझं सत्य मी स्वतः लिहिणार. काही दिवसांनी गौरीने आपल्या गावात मुलासाठी क्रीडा आणि शिक्षण केंद्र सुरू केलं. ज्या गावात मुलींना स्वप्न पाहण्याची परवानगी नव्हती, त्याच गावात आता मुली सकाळी मैदानावर धावत होत्या. आदित्य तिच्या प्रत्येक कामात तिच्या सोबत उभा राहिला. वसुंधरालाही हळूहळू गौरीची किंमत समजली. पण कथेला अजून एक वळण बाकी होतं. एका रात्री गौरीला तिच्या वडिलांकडून एक फोन आला आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, तुला जे सत्य माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. गौरीच्या चेहऱ्यावर हसू क्षणात गायब झालं. फोन कट झाला आणि तिच्या हातात एक अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. तुझ्या बापाचं रहस्य अजून जिवंत आहे. गौरीने तो संदेश आदित्यला दाखवला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ठरवलं की आता ते कोणत्याही सत्यापासून पळणार नाही. कारण गौरीने आयुष्यात एक गोष्ट शिकली होती, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न सोडायचं नसतं, आणि सत्य कितीही मोठं असलं तरी त्याला सामोरे जायचं असतं. पण त्या रात्री त्यांच्या घराच्या बाहेर एक काळी गाडी येऊन थांबली आणि गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने गौरीच्या घराकडे पाहून हळूच म्हटलं, गौरीला अजून काहीच माहित नाही, आता खरी कहाणी सुरू होणार आहे. पुढचा भाग बघायचा असेल तर नक्की